नमस्कार. रत्नवार्तार संपादक श्रीगोंदा या परिसरात मी आलेलो आहे. आमच्यासोबत आहे पारधी समाजातले जे व्यक्ती आहे. खरोखरच त्यांना फसवणूक केलेली आहे. जमिनीची आमिष दाखवून त्यांच्याकडून 5 लाख रुपये घेतलेले आहे आणि पोलीस प्रशासनाला देखील जाग नाही आहे किंवा काही माहिती नाही आहे. या विषयावर त्यांना फसवलेलं आहे. सविस्तर जाणून घेऊया. काय म्हणणार आहे, काय बोलणार आहे आपण? मला असं केलं, जागा देतो, जमीन देतो म्हणून माझ्याकडून पैसे दे म्हणले. तुला जमीन देतो, 1 हेक्टर अशी जमीन आहे. त्यात सर्व ते नोटरी करून दिले मी त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले. पैसे घेतल्यावर जागा देतो म्हणले, तर आम्ही वाट बघत होतो. आता तर दे, नंतर दे, नाही तर 2-3 वर्ष झाले हा देव नुसता टाळाटाळ करतो. तो किती जणांना फसवलेलं आहे त्याने इतर दुसऱ्या माणसांना बी बऱ्याच ठिकाणी फसवलेलं आहे. पण आपण कामाचे कष्ट रुपये जमा केले तर बकरी ते होते माझ्याकडे. 5 खंडी बकरी ऐकली. बकरी 5 खंडी होते. ते एकूण मी पैसे त्यांना दिले जागा देण्यासाठी. मी 20 वर्ष झाले मी असं काम करून भटके गाव सोडून बाहेरगावी जागा घेत बघत होतो. ते जागा दाखवली त्यांनी मला, त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी. मग त्यांनी उतारा दाखवला, उतारात क्लिअर दाखवलं. तर ते असं फसवणूक झाली मला, माझ्या केली फसवणूक. आजपर्यंत म्हणत होता आता तरी देतो, नंतर देतो, मग महिन्याने देतो ताबा. मला काही वावर दिलं नाही, काही नाही. तर आपण सविस्तर जाणून घेतलेलं आहे की आदिवासी भटकी समाजातले जे व्यक्ती आहे त्यांना फसवलेलं आहे. तर खरोखरच आमिष दाखवून असे व्यक्ती करत आहे. तर सविस्तर ह्या गोष्टीवर गुन्हा नोंद व्हावा ह्याची मागणी करणार आहे का आपण? आपल्याला गुन्हा नोंदवून तर झालं पाहिजे, पण आपल्याला ते योग्य मला नाही भेटली पाहिजे. जमीन तरी भेटावी, नाहीतर माझे पैसे तरी भेटावे. हा विनंती माझी. मी अपंग बी आहे. मी कसं रुपया जमा केला, 10 रुपये गोळा करून असं काम करून. कांदे आले, कांदे काढायचे, कुठं वाटा करायचं, कुठं जे म्हणून ते काम केलं आहे मी. जे कष्ट रुपये असं कोणाला 10 रुपये लेकरांना दिले नाहीत मी गावा. आणि खायला बिस्किट पुढं सट घेऊन दिलं नाही. असं दिवस काढलेत मी. आणि ते शेती दाखवून मला असं त्यांनी फसवलं केलंय. हा मला न्याय भेटला पाहिजे. ते क्षेत्र कुठे ते साळंदेवीकडं शिरगांद्याच्या पलीकडून पैसे तरी मला भेटले पाहिजे, नाहीतर मला जागा तरी दिली पाहिजे. न तर आत्महत्या करीन. मग माझं आत्महत्या केल्याशिवाय माझा मार्गच नाही. मी अपंग माणूस आहे. मला कोणी जवळ बी घर नाही अजून. मला अजून पोरं लग्नाला आलेत. मला अजून घरं नाही, काहीच नाही. माझे पैसे तरी भेटले पाहिजे, नाहीतर मला जागा तरी भेटली पाहिजे. जमीन